नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दिवे आगाराच्या समुद्राने पाहिली नारी शक्तीची मॅरेथॉन दौड, तंदुरुस्ती आणि सशक्तीकरणासाठी अदानी फाउंडेशनचा उपक्रम। श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगर समुद्रकिनारी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी महिला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। दिघी पोर्ट क्षेत्रातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरण आणि तंदुरुस्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये 16 ते 41 वर्षावरील विविध वयोगटातील महिला आणि मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरुवात केली। त्याआधी दिवे आगर येथील माळी समाज सभागृहामध्ये झालेल्या महिला मेळाव्यात सरपंच सिद्धेश कोसबे यांनी महिलांना सदैव तत्पर राहण्यासंदर्भात मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। दिघी पोर्टचे अभियांत्रिकी प्रमुख गोपाळ अहिरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाबाईप्रमाणेच प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना संस्कार देण्याचे आपल्या मनोगतात सांगितले। आरोग्य जागरूकता आणि तंदुरुस्ती वाढवण्यासाठी अदानी फाउंडेशनच्या दिघी पोर्ट लिमिटेडकडून महिला दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये महिला आणि मुलींना धावण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक शारीरिक सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी वातावरण निर्माण होत असल्याचे प्रतिपादन अदानी फाउंडेशनच्या उपप्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी केले। स्पर्धेमध्ये 1 ते 3 क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पदक देऊन गौरवण्यात आले। सविता गर्जे यांनी या कार्यक्रमासाठी अनमोल वेळ देऊन केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सुद्धा अदानी फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला। या प्रसंगी दिघी पोर्ट लिमिटेडचा अधिकारी वर्ग, बोर्ली पंचतन, दिवे आगरमधील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। या महिला मॅरेथॉन स्पर्धांसाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच स्पर्धेचे निरीक्षक शेखर बोरकर, परशुराम बिराडी यांच्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे लाभलेले सहकार्य आणि सहभागी महिलांचे जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मकरंद जाधवसह तृप्ती भुईर, बोर्ली पंचतन, श्रीवर्धन।